समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार आम्ही ताकदीने करीत आहोत, याचाच राग मनात धरून महाराष्ट्र रिपब्लिक पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी माझ्यावर कारवाई केली आहे। परंतु महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा भाजप चालवतोय की राष्ट्रवादी अजित पवार गट चालवतोय असा प्रश्न उपस्थित होतो आहे, अशी घणाघाती टीका जैलाब्दीन शेख यांनी मिरज येथील बैठकीत केली आहे। मिरज येथे 3 मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या ऑफिसमध्ये बैठक घेऊन जैलाब शेख व अशोक कांबळे यांनी जो बंड पुकारलेला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संजय सोनवणे यांनी माजी सांगली जिल्हाध्यक्ष जैलाब शेख यांच्यावर पक्षाने चर्चा न करता एकतर्फी कारवाई करत जिल्हा शाखा बरखास्त केली। त्यांच्या निषेधार्थ जैलाब शेखनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपले मत व्यक्त केले। जैलाब शेख म्हणाले की मी आंबेडकरवादी विचारांचा एक पायी कट्टर कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी जर संविधान बदलण्याची भाषा करत असतील व समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करत असतील तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही, तसेच भाजप पक्षाचा प्रचार करणार नाही। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सर्व गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, सामान्यांचा, शाहू फुले आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे, पण आता हे होताना आम्हास दिसत नाही। उलट हे लोक भारतीय जनता पार्टीसारख्या मनुवादी विचारांच्या व संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास आम्हाला सांगत आहेत व काही आमिषही दाखवली आहेत, पण त्या आमिषाला मी जैलाब शेख बळी न पडता आम्ही संविधानाच्या रक्षणार्थ बंड करून शाहू फुले व आंबेडकरी विचारांचे वारसदार असलेले अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार ताकदीने करत आहोत, याचाच राग मनात धरून महाराष्ट्र रिपब्लिक पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी माझ्यावर कारवाई केली असल्याने अशा कारवाईला भीक न घालता आम्ही अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचे काम चालू ठेवणार आहोत। महाराष्ट्रातील काही नेते रिपब्लिकन नावाने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरून जे पक्ष दुकानदारी चालवत आहे व आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळत आहे, अशा दुकानदारी ही बंद पाडणार आहे, असेही शेख म्हणाले। भविष्यात एक स्वतंत्र बहुजन चळवळ ताकदीने उभी करणार आहोत। यावेळी सांगली जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बंडखोर नेते अशोकजी कांबळेही आवर्जून उपस्थित होते। तसेच जैलाब शेख, अजय बाबर, सलीम कनवाडे, नितेश वाघमारे, जमीर शेख, प्रभाकर नाईक, साद गवंडी, नितेश वाघमारे, नासिर शेख, रामा कांबळे, उमर फारुक चौगुले, शोहेब कनवडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी जैलाब शेख विशाल पाटील यांना अपक्ष आहे। सांगली जिल्ह्यामध्ये अनेक उच्च शिक्षित आहेत, माजी मुख्यमंत्री व थोर स्वातंत्र्य सेनानी आहे सांगली जिल्ह्याचे स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे ते नातू आहेत। आज त्यांचा फार मोठा कार्याचा ठसा आहे या जिल्ह्यामध्ये आणि त्यांना आम्ही अपक्ष म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिल्यावर त्याने आम्हाला संजय सोनवणे यांनी सांगली जिल्ह्याची शाखा बरखास्त केली। आम्हाला त्याने वेगवेगळे या जिल्ह्यातून आमिष दाखवून आले, आम्ही कुठल्या आमिषाला बळी पडलो नाही। त्याने आम्हाला प्रचारापासून थांबायला सांगितलं की विशालदादाचा प्रचार करू नका। आम्ही त्या प्रचाराला पण थांबण्याचं काम करणे, आम्ही नेटाने आणि जोराने प्रचार करावा लागलो। सांगली जिल्ह्यातील सर्व रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दक्षता समिती ऑफिस पुतळा समितीच्या ऑफिसमध्ये बसून पत्रकार परिषद घेत आहे। ठीक आहे, काल 1-2 दिवसापूर्वी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा बरखास्त केले म्हणून असे फेसबुकने व्हॉट्सअपवर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांनी जाहीर केले। तर मी त्यांना सांगू इच्छितो, 2 महिन्यापूर्वीच आमची आणि संजय भाया सोनवणे यांची बैठक जत विश्रामगृहामध्ये झालेली होती। त्यावेळी झालेला निर्णय होता की बाबा संविधानाचं जे रक्षण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेला आता त्या अनुसारांचे राज्यकारभार लेखकारभार चालणार आहे, त्याच्या पाठीमागे आपलं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष राहणार आहे। म्हणून आज आम्ही त्याच वेळी त्यांना सांगितलं होतं। म्हणून आज बीजेपीवाले
संविधान बदलण्याची भाषा करतात. अनेक ठिकाणी त्यांनी अपयश झालेले आहे. तर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीची ही अजित पवार गटाची युती असल्यामुळं संजय सोनवणेचं मत असं होतं की आम्ही बीजेपीचं काम करावं. बीजेपी हे जातीवादी पक्ष आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेला संविधान बदलण्याची त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी भाषा करत असताना माझ्यासारखा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता कदापि त्यांच्या मांडीला मांडी लागून बीजेपीचा प्रचार करू शकत नाही. तर मला 2-3 वेळा त्यांनी फोन करून सांगितला की बाबा तुम्ही बीजेपीचा प्रचार करा. आपला जे पाठिंबा आहे अजितराव पवार गटाला आहे. तर मी त्यांना सांगितलं अजित पवार गटात इथं घड्याळ नाही आहे, इथं कमळ आहे. कमळाला आम्ही मतदान करू शकत नाही, त्यांचा प्रचार करू शकत नाही. कारण तुम्ही आता मला हे सांगायचं आहे की संजय सोनवणेंना तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोचा आणि रिपब्लिकन नावाचं का दुकानदारी तुम्ही चालू केलेली आहे की काय, आणि तुम्ही भाजपचे हस्तक बनत आहे की काय. महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी हे भाजप किंवा अजित पवार चालवत आहे की काय. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सामान्य चळवळीतल्या कार्यकर्त्याचा आंबेडकरी सैनिकाचा हा पक्ष आहे. तर आता हा पक्ष मला वाटतं की भाजपच्या दानवीला बांधले गेलेला आहे आणि अजितराव पवार गटाच्या यांना बांधलेलं गेलेलं आहे. तर आज आम्ही असो आणि माझे सहकारी मित्र त्यांची पण आरपीआय गटातून त्यांना पण निलंबित केलेलं आहे आणि मला महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाच्या वतीने मला बी निलंबन आणि सांगली जिल्हा शाखा बरखास्त केलेली आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही कदापि भाजपचं काम करणार नाही. तर मला यांना सांगूची इच्छित आहे तुम्ही भाजपचे हात मिळवून करण्यासाठी माझं काय यंग आहे, काय तुमचा फायदा आहे, तुम्हाला काय तर काय झाले काय काय तुम्हाला मिळाले काय, अशी कार्यकर्त्यामध्ये शंका आहे. तर आज मला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या विविध जिल्ह्यातून सोलापूर असेल, पुणे असेल, इतर भागात जे कार्यकर्ते असेल, जिल्हाध्यक्ष असेल, कोर कमिटीचे सदस्य असेल, महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी इंदापूरचे असेल, तर मला त्यांनी सांगितलं आहे शेख साहेब तुम्ही घेतलेले निर्णय योग्य आहे आणि यांची जे संजय सोनवणेंनी जी कारवाई केली आहे ते निषेधार्थ आहे. त्यांनी काय तर चुकीची बोलून कार्यकर्त्यामध्ये संभ्रमण अवस्था निर्माण करत आहे. आम्ही असल्या 50 बरखास्तीला भीक घालत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला जो विरोध करत तो आमचा शत्रू आहे आणि शत्रूच्या मांडीला मांडी लागून कदापि जयलाभ शेख असेल, अशोक कांबळे असेल, इथं बसलेले सर्व कार्यकर्ते असेल, भीम अनुयायी आहे, हे कदापि कोणाला भीक घालणार नाही. आणि संजय सोनवणे यापुढील काळामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जयलाभ शेख संस्थापक अध्यक्ष म्हणून यापुढील काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा नवीन पक्ष रजिस्टर होऊन कार्यरत राहील एवढं सांगतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.